बातमी आहे सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भात। सुधाकर बडगुजर यांना दिलासा मिळालाय। उद्धव गटाचे सुधाकर बडगुजर यांना दिलासा मिळाला। अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी 24 जानेवारीला होणार आहे। नाशिक महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि एसीबी कडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, काय नेमका हा दिलासा मिळालेला आहे आणि पुढील सुनावणी आता 24 जानेवारीला होणार आहे, तर त्या संदर्भात न्यायालयाकडून काय सांगण्यात आलंय? नाशिक लाचलुचपत विभागाकडून सुधाकर बडगुजर यांच्यावरती नाशिक मनपाचं आर्थिक फसवणूक केल्याचं आरोप आहे आणि त्या संदर्भात त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला होता। या सगळ्या प्रकरणात सुधाकर बडगुजर यांना याआधी सुरुवातीला खरं तर अंतरिम जामीन मिळालेलं होतं आणि तेच जामीन कायम ठेवण्यासाठी त्यांच्याकडनं अर्ज करण्यात आलेलं होतं आणि त्याचवरती आज न्यायालयामध्ये सुनावणी होती। पण या सुनावणीनंतर पुढील जी आहे ती तारीख आता बडगुजर यांना देण्यात आलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरे गटाचं एक महाधिवेशन हे नाशिकमध्ये आहे आणि त्याआधी बडगुजर यांना हे दिलासा मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतो। आता या सगळ्या प्रकरणावरती पुढील सुनावणी जी आहे ती 24 तारखेला असणार आहे आणि त्यावेळेस त्यांना जामीन मिळतो की नाही हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असेल। जी, या संदर्भामध्ये सुधाकर बडगुजर यांची अद्याप काही प्रतिक्रिया आली आहे का? काही तांत्रिक कारणास्तव किरण यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाही। त्यांच्याशी आपण नंतर संपर्क करून या संदर्भातली माहिती घेणार आहोत।